बारा तालुक्यातील परळी येथील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेत भारतीय जनता पार्टी वारापूर्व सोनाळे मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. इयत्ता 4थी, 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांसह इयत्ता 10वी व 12वी कला व विज्ञान शाखा परीक्षेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री अण्णासाहेब जाधव संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय जाधव उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर अधिक यश संपादन करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक, आमदार तथा विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे होते. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, स्पर्धात्मक युगातील संधी आणि सामाजिक जबाबदारी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजप वारापूर्व सोनाळे मंडळाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पालघर जिल्हा उपाध्यक्ष तथा सोनाळे मंडळ प्रभारी तुषार संखे, पालघर जिल्हा चिटणीस डॉक्टर किशोर डोहाळे, बोईसरचे नगरसेवक पिंगळे, पालघर जिल्हा आदिवासी आघाडीचे सरचिटणीस निशाताई सौरा, जिल्हा चिटणीस जगदीश कोकाटे, कांतीलाल गोरे, ओबीसी आघाडी अध्यक्ष नितीन पाटील, प्रदेश आदिवासी आघाडीचे जनार्दन जव्हारकर, उपाध्यक्ष अशोक इरनक, पालघर जिल्हा आदिवासी आघाडी ग्रुप अध्यक्ष संतोष साठे, उपाध्यक्ष दिगंबर माळी, कृषी उपाध्यक्ष विलास सोनवणे, विभाग अध्यक्ष अरुण कांबडी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेलार, दीपक भोईर, वसंत पाटील, शंकर हरड आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे सरचिटणीस GR पाटील, हिवरे सर, जव्हारकर सर, भरत सावंत, आश्रमशाळा समन्वयक AR पाटील, शालेय सल्लागार समितीचे चेअरमन रोहिदास शेलार, सदस्य वसंत दिवा, परळीचे पोलीस पाटील बबन पाटील तसेच मुख्याध्यापक विलास बंजारा, शिक्षक वृंद, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अधिक प्रेरणा मिळाली.